नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या इकडे त्या तात्यासाहेबांच्या बायकोकडे येतात आणि त्यांना धमकावतात. म्हणतात की काय गं, तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. तर ती म्हणते की अहो मी खरंच काही केलेलं नाही आहे, मला सोडा ना, तुम्ही असं का वागताय, असं ते तात्यासाहेबांची बायको म्हणते. तर आता मम्मी साहेब म्हणतात तू काही केलं नाही गं, तू काही केलं नाही, पण तुला जर मी सोडलं ना तर माझं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, असं मम्मी साहेब म्हणतात. तर आता तात्यासाहेबांची बायको म्हणते की असं का बोलताय तुम्ही, मला तर पहिलं काहीच आठवत नाही आहे. तर आता त्या म्हणतात की तुझी चूक आहे, माझं काय त्याच्यात? अगं तुझी चूक आहे, तुला आठवत नाही ते पहिलं, मी काय करणार त्यामध्ये? असं ती म्हणत असते. तर त्या म्हणतात की ठीक आहे मग. तर आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेब आहेत, त्या मम्मी साहेब म्हणतात की आता हिला कुठे सोडायचं नाही रे. चला हिला इथून फरार करा. कुणाला कळलं नाही पाहिजे आपल्याजवळ ही आहे. हिला इथून लांब घेऊन जा, असं म्हणत असते. आणि आता मम्मी साहेब घरी येतात. सपना तिथे उभा असते. आणि आता मम्मी साहेब म्हणतात, "अगं सपने, तुला माहिती आहे का?" तर आता मम्मी साहेब खूप खुश असतात. सपना ऊ करत असते. तर आता मम्मी साहेब म्हणतात, "अगं ओ करायला काय झालं तुला? बोलता येत नाही का? तोंड नाही का तुला बोलायला?" तर आता सपना म्हणते, "अहो मम्मी साहेब, तुम्हाला माहीत नाही का? सत्यजित भाऊजींनी मला बोलायला सांगितलं नाही आहे ना. मग मी कसं काय बोलायचं? मला मौन धरायला लावलं आहे. त्यामुळं मला तुम्ही बोलायला लावू नका," असं म्हणते. तर आता मम्मी साहेब म्हणतात, "हां गं, माझ्या तर लक्षातच राहिलं नाही. तुला माहिती आहे का सपने, आज खूप मोठी खुशखबर झाली आहे. आपलं काम झालंय आता," असं म्हणतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती त्या माणसाकडून खरं मनातलं काढून घेत असते. तो माणूस आता सांगतो मम्मी साहेबांचं नाव. मम्मी साहेबांनी तात्यासाहेबांच्या बायकोला हे केलं आहे म्हणून किडनॅप. त्यासाठी आता मंजू म्हणते, "आता आता सोडणार नाही मी हे मम्मी साहेबांना," असं म्हणते. आणि जी मंजू आहे ती आता जायला निघते. आता मंजू तिचे कर्मचारी घेऊन निघालेली असते आणि मम्मी साहेबांच्या घरासमोर गाडी आणते. गाडी लावते आणि म्हणते की "मम्मी साहेब, तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल." मम्मी साहेब म्हणतात, "काय कारण मला तुझ्यासोबत यायचं?" तर आता ती म्हणते, की "हे बघा मम्मी साहेब, मला तुमची चौकशी करायची आहे. माझ्याकडं तसा वॉरंट आहे आणि वॉरंट असल्याशिवाय मी आले नाही इथे. माझ्याकडे वॉरंट आहे. चला बसा गाडीत, तुमची चौकशी करण्यासाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे," असं म्हणते. आणि मम्मी साहेबांना गाडीत बसून तिथून घेऊन जाते. तर आता तर इकडं जी मंजू आहे ती मंजू असते आणि आता मंजू तिथे उभा असते. तेवढ्यात आता मंजूला एक खूप गिफ्ट देतात. तर घर डेकोरेशन केलेलं असतं. हे बघून मंजू सत्यालाच बोलते. सत्या म्हणतो की "मी नाही केलं वाघमारे." तेवढ्यात आता मंजूला कॉल येतो आणि माणूस म्हणतो, "तू फक्त माझी आहे मंजू," असं म्हणतो. तर आता कोण असेल तो माणूस आणि सत्या आणि मंजूमध्ये नवीन वादळ आता सुरू करतो की काय, हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.